समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू। समृद्धी महामार्गावर अमरावती ग्रामीण हद्दीतील दत्तापूर पोलीस स्टेशन अंतर्गत रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास भीषणग्रस्त अपघात झालाय। या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर येथील जीवणे कुटुंब अकोल्याकडे जात असताना त्यांच्या MH34 BF 1346 क्रमांकाच्या 4 चाकी वाहनाची समृद्धी महामार्गावरील IC 06 मीटर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या NL 01AK 7123 क्रमांकाच्या कंटेनरला मागील बाजूने जोरदार धडक बसली। संबंधित कंटेनर नागपूरहून नांदेडकडे प्लास्टो कंपनीच्या पाण्याच्या टाक्यांची वाहतूक करत होता आणि नो पार्किंग झोनमध्ये उभा असल्याची माहिती समोर येते। या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सखोल तपास करत आहेत। अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत: भास्कर महादेव जीवघेणे वय वर्ष 40, चालक महादेव शिवाजी जीवणे वय वर्ष 65, लताबाई महादेव जीवणे 60, आरती भास्कर जीवणे 38, तुषा भास्कर जीवणे 12 हे सर्वजण चंद्रपूर जिल्ह्यातील बाबूपेठ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। उपजिल्हा रुग्णालय दत्तापूर येथे त्यांना हलवण्यात आले असून नातेवाईकांनी या घटनेची माहिती देण्यात आलेली। या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे। जिल्हा प्रतिनिधी कैलास पाकवान। नागपुर मुंबई समृद्धि महामार्ग पर दत्तापुर पुलिस थाना क्षेत्र में एक कंटेनर ट्रक और एक कार के बीच में सड़क दुर्घटना हुई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार कार ने पीछे से कंटेनर में जोरदार टक्कर मार दी, जिससे यह हादसा हुआ। दुर्घटना में कार में सवार एक ही परिवार के 5 लोगों की घटनास्थल पर ही मृत्यु हो गई। इस मामले में कंटेनर चालक को पुलिस ने हिरासत में लेकर उसके विरुद्ध मामला दर्ज किया है। घटना के आगे की जांच दत्तापुर पुलिस द्वारा की जा रही है। अमरावती ग्रामीण पुलिस द्वारा एक आह्वान है: समृद्धि महामार्ग पर वाहन चलाते समय निर्धारित गति सीमा का पालन करें तथा ओवर स्पीड में वाहन न चलाएं। ओवरटेक हमेशा दाईं ओर से ही करें।